चल गेलो ना चावी आता हो, जा आता बिंदास तू काही काळजी करू नको मागं उलटून पाऊस नको आता आता फक्त एक काम कर आपल्या गाडीची चाबी आणि गाडी पद्धतशीर घरी ठेवून देतो नाही तर बसशील धुमसत वावरात नाही इकडे नाही तिकडे नाही उद्या मी आता हे ट्रॅक्टरात भरून सगळं ठुण्या ठाण्यात तुझ्या बाजा गिजा सर रवाना करून देतो लाईने पट्टाच्या ट्रॅक्टरात बाकी काही अडचण नाही फक्त मला गाडी लक्ष ठेवतो तसं मी कोणाला देतच नसतो गाडी पण चला अडचणीत आहे म्हणून दिली तुले ये मग आता मागं उलटून अजिबात पाहायचं नाही आता निघ मग येतो आबा या खरंच म्हणलं तुमचे उपकार होते ना आयुष्यभर विसरणार नाही गुरुसारखं काम केलं चांगली दिशा दाखवली मुले येतो मग मागं उलटून नाही पाहत आता बस सरकार बिलकुल खरंच पकडतो मी चला येतो मग फक्त सामान पद्धतशीर माय कोंबड्या आहेत 17 कोंबड्या आहे आणि आपल्या 25 बकऱ्या आहे आपल्या 2 म्हशी बैलगाडी आणि 2 बैल आणि बाकी सामान माहितीच आहे तेवढं सगळं सगळं पाठव जा बस झालं काम मग निघतो मग किती पाया लागतं तू जाय आता लवकर जाणार ज्या सटकन आम्हाला पडली तिकडे आमचं सामान आहे नाटकून निघ तू लवकर निघ निघ बस झालं दिला आशीर्वाद दिला तसाच तू जाय हे म्हणला आता हो जाय जाय हो पेट्रोल गिट्रोल भरपूर आहे काही काळजी नाही जाय आनंदात जा घरी आता गाडीनं सटकन आपलं घर जवळ केलेलं बरं नाही का होणार 24 घंट्यात काय होईल सांगता येते का बा होणार बुड्यानं आता अनुभव घेतलेला आहे हो त्याच्या जनलेखाचं आपला जीव वाचला नाही तर सांगतो ना आपलं 24 घंट्यात काय झालं असतं काय नाही का विचार केलेला न बरा हो पण रेखाचा भूताचा बाजार हाय खतरनाक नाही का होणार माणसं दिसते गावातले जसं वाटतं आपण गावातच आहो का पण भाषा समजायचा पत्ता नाही नाही निघावं लागणार आता काही मजा नाही थांबण्यात चला गाडीची चाबी लावा निघावं घराकडे चला आता घरी तर चाललो लेखाचं पण खर्च आता काय म्हणतील काय नाही पुन्हा बाई म्हणा किंवा आता माझा आता काही ना काहीतरी सुनावून देते म्हणे जाऊ दे 2 गोष्टी ऐकून घेऊ काय करतं बा नाही का मरतं का मग घोसलं फोसलं तर काय करावं फक्त काळजी लेखाची खादोडीच्या पैशाचीच आहे नाही का होणार त्याचं काय करावं त्यांना लेखाचं त्याचीच मोठा घोर वाटू राहिला पण जाऊ दे काय काय टेन्शन घ्यायला पुरते का लोकांसाठी काय काय फाशी घ्यायची आहे का जाऊ दे इकडे बेमान होऊन जाऊ नाही म्हणलं तर गेलाय कोर्टात तर लेखाचं कोर्टाच्या तर माहितच आहे तारखा चालू पुढे जिंदगीचा आज तरी निकाल लागायचा नाही हे तर काही सांगायचं कामच नाही आपल्याला जाऊ दे तिकडे लोडचं काम नाही निकाल लागत राह जाऊ दे पैसे काही द्यायचे नाही बुडून टाकायचे जय रामकृष्ण रे 5 बसले का कर काय करायचं होता एरी काही टेन्शन नाही जाऊ तिकडे मराव का मग चला निघा आता काही थांबण्यात मजा नाही कधीला पाहिजे चाललं म्हटलं ते गाडी घेऊन तेव्हा ते निघालं म्हणलं रस्त्याला आता झालं गेलं टेन्शनच गेलं म्हणलं गावचं आपल्या चला निघालं म्हणलं आता पोचते आता ते अर्ध्या घंट्यातनी घराकडे गेलं नाही का बस झालं म्हणलं आता शिवला झालं आपलं कसं आता मोकळं झालं कडे आपण नाही का काय राजा टेन्शन आणलं होतं यानं अरे बाबा किती आपल्याला गोणे घ्यायला लागले बा लय कमाल झाली पण नाही पण गेलं एक खेपचं पिढा गेली होणच होतं ना ते मग काय तुमचा शांताराम भाऊ मी समजा आपण आता 3 जण जर असलो कोणतं काम फेल होणार आहे होणच नाही आता काय करता मुक्काम करता का निघता म्हणलं काय करावं याचं रखवाली करता यायची का चालता घराकडे घराकडे काय चालता बाबा अरे सध्या तर आता मी म्हणतो आमचे ते बाजारात राजा मा मिरच्याचे कट्टे गिट्टे आहे काय आणलं काय नाही ती आणायला नाही जा लागेल मला मग आता हे भानू आता ते पाणीपुरीची गाडी घेऊन जाईन का ती मिरच्या घेऊन जाईन हो ना हे नसता ताप केला आता इतकं मोठं सामान आणून ठेवलं आता यानं 4-5 गद्यावर सामान आणलेलं आहे त्याचं देवीदासचं त्यांना आता माय नेलं का नाही काय माहिती त्याला म्हणलं होतं म्या मग त्याला फोन करून द्या त्याला म्हणा गुंडाय गांडाय करा निघा म्हणा घराकडे गेलं ना आता हे म्हणा त्यालाच फोन करतो मी देवीदासले तसं मगाच म्हणलं होतं म्या ते निघाला की तुम्ही तयारीला लागा हो लागले असेल ते तयारीले हो काय माहिती आता पाहू ना काय होते फोन लावतो मी त्याला माय ते मिरची आणा सांगतो ठीक आहे लावतो फोन लावतो लावा ना एक तर भानून लावा नाही तर मग देवीदास लावा काय म्हणा तुमच्या मिरच्याचं नेल्या का नाही तर चालेल जा म्हणा घराकडे म्हणलं उद्या ते ट्रॅक्टर भरून लाईन पाटला म्हणा हे सामान जाऊ दे म्हणा लवकर नाही तर फालतू अजून विचार बदला जा अजून वापस यायचं तेच म्हणलं नाही आता काय येते रे ते आता हे सांगतो ना या एरियात दिसणारच नाही ते हो सांगतो तुम्हाला 6 महिने तर सांगतो आयुष्यात येणार नाही ते हो रामपूर म्हणजे त्याच्या नावात नाही आता आलं की त्याला धास्तीच बसते हो पाहिलंच तसं त्यानं वातावरण मग काय हो आता आपण कसं काय सोपे वाटलं का त्याला हो त्याला आता समजलं ना काय असते चीज तर काय म्हणजे फाशी घेऊन पण जाणार नाही म्हणजे फाशी घेता का तू कसा निघाला भंग गाडी घेऊन असं आहे ते मग भाऊ मला नादी नको येत जाऊ मला रामपूरवाल्यास तू हो पण आता पहा मला पहिले फोन लावा लागून भानूले हो या देवीदासनं आपले कट्टे घेतले का नाही लेखाची मिरच्याची मिरच्या मागले का फालतू जो बसा लागून म्हणजे लोकांसाठी आपलं नुकसान हो मला पहिले भानूले फोन लावू द्या बा हो नंतर बोलू आपण नंतर 1 मिनिट अरे बाबा आता किती आली आता सांगा आता नाही आली मोठी खुशी माव होती सांगा आता टायर पंक्चर झाला गाडीचा सांगा बरं आता गाडी ओके होती तिथं आणि इथं येऊन पंक्चर झाली नाही हे कसं आहे मला वाटतं भूताचाच प्रताप आहे हो 100% आपल्याला जाऊ देत नाही घरा लोक आता मला तर वाटते आजच कार्यक्रम होते का काय होते काहीच सांगता येत नाही मग आता जरासं आलो वावरापासून आता डबल वापस गेलं ते बुडा म्हणून आता काय आला मागं पलटून पाहू नको म्हणे नाही आली आपत आता हो ना आता काय करावं काय मारते जरासं लोटले का काय तुला हाती नाही लाव जरासं लोट कधी आता गाडी काय सोपी आहे का हलकी आहे काय लोट जरासा इथे चढ आहे ना लोट दे धक्का दे सांगा आता कोण होय म्हणा एवढ्या रातचं गाडी घेऊन आला आता भूत तर नसेल का जे मला पचाडासाठी आले असं नाही आता काहीतरी करावंच लागणार आपल्याला गाडी देतो आता हो या चिचीच्या झाडाच्या मागं लावून आणि चिचीवर चढतो आता आता काही इलाज नाही का हो झाला आता मला वाटतं कार्यक्रमच होते वाटते चला एक वरे जाऊ जे होईन ती पाहून घेऊ
जोगळ्या मारते जरा हो काय लय दमी राहिला आता पुढे तू घे जोगळ्या जरा हो एक एक टप्पा आता मी पहिले घेतो मग तू घेत जा कसंही करून घरी नेणार आपल्याला गाडी हो ना हे आणाच्या वक्तीस आता हे मला जीवावर येत जाय मी म्हणलं राहू द्या नाही बाबा म्हणे नाही घे बड्डा आता किती टोले घ्यायला उरायले आपल्याला काय का मारती सगळं काय तो झालं बा हो तो हे देवबंद गावात आला आणि सगळं सत्यानाश झाला मग काय ते हराशीत मी परगावाल्याला बोलीच तुला बोल द्यायला लागतो मग काय आता पाय किती करायला उरायला आपल्याला फालतू काम नाही धंदा नाही रात्री रच्चे जागा हे करा ते करा आणि चालले आता घेऊन सामान काय तुले का बाबा रे काय पाहून राहिलो बा मी हा खरं आहे का हे तर माझ्या नजरेचा फरक आहे हो ना हे पुट्ट चट्टीवाले होते आणि हे डोंगर शाळेचं काहीतरी आहे ना हो ना असं आहे का ते हराशी बोलले मध्ये देव म्हणे नसन तसं हो काय काय ऐका लागते कडे हे नवीनच दिसून राहिलं मला हा हो काहीतरी गोलमाल आहे बा याच्यात मग घरच्यासाठी बोललो मी असं वाटलं 4 पैसे शिल्लक येते बा आणि असं वाटतही नाही ना कोणी हिन म्हणून हा हे भैताळ बेलनं कसं काय आलं काय माहिती एक तर 1,21,000 बोललं हा हे हिंमत तरी आहे का कोणाची बोलायची हा या चोट्ट्याजवळ काहीच नाही ना भिकार चोटा म्हणते घरचं आहे हा आपल्याला माहित नाही का आपण गेलो नव्हतो का त्याची इथं मग अरे म्हणलं हे टकलं इतकं नालायक आहे म्हणते ना सांगतो ना कुठे भांडणं करते म्हणते ते मग एसटीने होतं म्हणते कामाला ते हकाललं तिथून त्याले असंच करे असं ते तिकीटसाठी भांडणं गिणणं 1 रुपया राहिला 4 राहिले 8 राहिले मारलं होतं म्हणते 1-2 खेप एसटीतनी लय अगं होतं म्हणते मग पयाला आता आपल्या गावाला बा लय कावानला असतं ना हो असं वाटतं बा बरं गेलं ती बरंच झालं नाही ते तर आहेच म्हणा अगं आहेच ती लय नाला खायती मग आपल्या गावून कोणी का त्याचा मग हो ना काय सोपा गेला का ती हो पण यानं एवढे पैसे आणले कुठून असेल का नाला का ना याच्या इथं पैसे नाही काही नाही आणि यानं कुठून आणले असेल एवढे मोठे पैसे ते बी बोलायले का आपल्या गावात ते मला माहिती आहे कुठून आणले तर मग काय तर ते मागं बँक दरोडा यानं टाकला नव्हता का ते बँकेत कामाला लागलं होतं काही दिवस तिथून मग हे आता ड्रायव्हर होता ना त्याचा यानंच गाडी अडवली यानंच पैसे चोरले दोघा भावानं ते सापडले मग त्याच्या तर त्याच्यात काय झालं यानं बहुतेक हात मारलेला आहे हो मी सांगतो ना 5-10 लाख रुपये यानं कुठं ना कुठं लपून ठेवले असं ते राहिलेले हे आता त्यानं कामी लावली इकडे आता लोक काढले नाही आता त्यानं बरोबर कुरमत कारमत काढले ते जेलातून आल्यावर असं मला अंदाज आहे असं आहे का ते नाही का तरी तर मग इतके पैसे कसे काय बा वर यायचे हो ना तेच तर म्हणलं असं आहे रे बँकेतले पैसे यानं 100% उडवलेले आहेत त्यातला यानं इथं वापर केला ते दुसरं आहेच काय ते जवळ हा भिकार तुटले का फकीर आहे ते मग कसा पयाला भांगाट हा गेला ना कोमातले का रामपूर स्नान करता का बाबू कोणाचा फोन आला बा हो 1 मिनिट मारची 1 मिनिट हॅलो अरे भानू मी काय म्हणतो बाबा बोलतो कुठे आहे रे तू सध्या हे रस्त्यानं ते पाणीपुरीची गाडी घेऊन चाललो काय बरोबर रस्ता नाही काही नाही काय आता चालू आहे चाललो आता घराकडे इथे थांबलेला बरं पण ते आपले मिरच्याचे कट्ट्याचं कसं केलं म्हणलं मग हो ते 2-4 कट्टे होते ना मिरच्याचे ते देवीदासला सांगितलं ना ते गेला का पुढे का जायचं आहे म्हणलं अजून नाही ते अजून आता त्याचं भरभार चालू होतं म्हणा पण ते आता बसले तर आणतो म्हणे बा कट्टे नाही तर मग कसं पाहतो म्हणे 4 गदी द्यायचे त्याची आता भाजीपाला आणि ते माठं तेवढे घेऊन येऊ लागले आता जागा असली तर आणतो म्हणे मी काही काळजी करू नको म्हणे असं हो का बरं मग त्यालाच फोन लावा लागला खाली नाही का बरं ठीक आहे लावा तुम्ही जा तुम्ही जा आराम ना हो काही काळजी करू नका गेलं ते आता काही विषय नाही राहिला जा आरामात जा शांततेनं हो बस चालू दादा हो चल मारती हो चालू हो बरं येतो मग काही हरकत नाही हो ठीक आहे आता काय मिरची आता आणते का नाही देतोस काका काय माहिती हो चल मग आता लुटू लाग चल अरे बापले का हाताला ध्यानात माया काय आहे तर सगळं नाही बापा म्हणजे बाजार बसवेपर्यंत राजा रामपूरवाले म्हणा हात जोडा थांबा तुम्ही आता तुमचा बाजार उठो तुम्ही आता रामपूरवाले हो नालायक वानाचे हो भूताचं भेव दाखवून मला पाहून राहिले होते का रे म्हणजे टकल्या वानाचं पैसे चोरले देंड्या वानाच्या डुबऱ्या थांबा तुम्ही आता पुऱ्या रामपूरले हैराण नाही करीन तर नावाचा नाही मी आता थांबा तुम्ही हो आला आता माझ्या ध्यानात येऊन राहिलं जरा आता कोणतरी येऊन राहिलं म्हणते ना ते हो पाहा लागन आता हे बहुतेक आता काय होते पुढे पाहा लागन इथंच बसा लागन लक्षित भाऊ तुम्ही घेत जाना बाजाराशी का जवळ आहे राजा घ्या ना खुर्ची जराशी हे काय बा नवीन खुर्चीवाले हे कोण होय नवीन काय नवीनच पाहायला भेटू राहिलं बा नाही पाहतो ना आता यायचं काय करते पास लागते बरोबर काका जरा दम घेऊ द्या इथं हो ना हे दिलं लाकूड मा डोक्यावर टाकून राहायचे कोणत्या जुन्या काळातली खुर्ची होईल जाऊ दे ना बा काहून आधा कापड कुंडा आणा म्हणलं तू हो 5 रुपये कटिंग होती तरीपासूनची खुर्ची आणली आता 50-60 वर गेली राहिजे तू फालतू मोडमाळ करून राहिला राहू दे ना आता शेवट लोक टिकली पाहिजे ती हो थांब जरासा संगच नाही लकलं काका नाही का मला वाटते संगत द्यायला लागते पाठवून हो ना ते तर आहेच म्हणा पण नाही लकलं काका बाकी मजा आली राजा नाही का भाषा भूताची भाषा म्हणलं म्हणजे कमाल झाली पण आपली नाही हो ना कंदीरपुड्याची हो असं बोला उलटं बोला चिलटं बोला मला तर बोलताय नाही म्हणून मी मुकाट्यानंच होतो बा हो शिवलाला असा चोट्ट्यासारखा बसून होता त्याला नाही बोलताय हो पण तुम्ही मस्त मारले राजा हो अशी भाषा बोलली तुम्ही असं वाटते की बिलकुल आता फ्लू अँड काय फ्लोच म्हणते त्याला हो मी आता म्हणलं तुम्ही खरोखर शिकेला का अरे बा शिंगा भोंगा चल देऊ मी मलेच कुठे जास्त येत जाय मग हो बोला भाऊ म्हणू मी लाभो उभा 2-4 शब्द असे अजून असे कागदार लिहून ठेवले तुम्ही हो हातावर होते 2-4 लिहून हो तेवढंच बोलू बा काय राजा आम्ही तर बा ते दाताच्या फण्या घालून असं वाटे कायच करावं पण थांबलाच नाही पण नाही का देव म्हणे हो लट्टावली त्याची पुढे मग बाजारात गेला मग तिथून वापस आला की थांबलाच नाही वाटते मग नाही गण भंग पळाला
अरे भाषेनच ते अर्धा थंडा पडला मग काय तर महापाशीच अर्धा थंडा पडला ते आणि पुढे घेऊन जाऊन ते पटकनच ते कळला मग. हो जाऊ दे ना, गेला ना बा, पिढा गेली गावची, तर तुमची जाऊ दे ना तिकडे. हा नाही का लक्ष्मण, तुला लय त्रास होता ना, आता रस्ता जळवला ना. ते काय तर बा काशाला मले त्याला नाही पटलं ती तापच होता त्याचा. मग फाडी उचलली होती याच्यावर कशावर काय कशा उचलली होती ना. खताची गाडी घेऊन गेलो तुम्ही त्या दिवशी मला पांदरनं जायचं काम पडलं. मग एवढी मोठी फाडी आणली होती ना अशी. हो मी आता म्हटलं टाकते का डोक्या. इतका हेड दे मग काय दे. हो पण बरा गेला ते आता विशेष संपला त्याचा. असं आहे का? बरं बरं बरं, आता तर येऊ राहिलं माझ्या जरा लक्षात. भाषाही समजली मला कोणत्या यायची नाही, उलटी बोलले ते. तरी म्हणलं या शब्दाचा मला अर्थच नाही लागून राहिला ना, कोणत्याच भाषेतली वाटून नाही राहिली. अशी उलटी भाषा होती का यायची. थांबा आता, तुमचे दिवस फिरले आता. उलटी झाले तुमचे दिवस. आता फिरले तुम्ही. थांबा आता, रस्ता तर देतच नाही. पण हे पहा आळवा झोप तुम्ही. आता याची गंमतच घ्या तुम्ही. चला ना मग आता. घे ना आता लक्ष्मण, तू घे ना आता तिथपर्यंत. हो माझं थैली आहे वस्तारा गिस्तारा. हे काय तर त्या शिवल्यानं फुकट फाकट कटिंग करून घेतली. हो रुपया दिला नाही लेकानं. हा हो चला म्हणलं, घ्या पटपट निघा लागन. ठीक आहे ना, मी घेतो त्याच्यात काढतो नाही. चला तर बघा ते उचलून दे. हो शिंगण्या मोऱ्या, हा थांबा ना भावा, जरा दम खाना आम्हाला खाऊ द्या. हो ना पावर आता हे काय रे झुंबरराव, हे काय किती माटण गिट घ्यायला लावल्या कंदील पुढ्यानं. हा ना आता आणायला किती. हो एक जण येते का कोणी. ते भाण्या त्याची गाडी घेऊन चाललं गेलं ना, आपल्याला म्हणते मिरच्या घेऊन या. सांगा काय करा. आला फोन तर सांगू दे त्याला, बसलं नाही मला बायची ती, मी काय करणार बरं. जाऊ दे तिकडे. आलाच अजून फोन. दम नाही पडू देत की याचा फोन उचलाच लागणार आहे. हो कंदिल्या मंगापासून फोन करून राहिला. आता आपण आपल्या फिक्रीत. जाऊ दे आता, उचलूनच टाका लागेल नाही का, थांबेल सावतं. बोला कंदिला बाजी. बोला काय म्हणतो, काय म्हणता. काही नाही म्हणलं, काय राजा फोनही नाही उचलत बा तू, तर काय कमाल आहे बा तू. या का 7-8 फोन लावले तुले. फोन तर उचलत जा कमीत कमी. काय रे का इतकं असते का. हो ना, त्या बड्डाहून उतारात नाही माणसाला आता ते गदे संभाया काय ते माये माठ संभाया. गलंडलं असलं एखादं गद तर माया साऱ्या माठाचा चुराळा करता का तुम्ही. खपरंड करता का म्हणलं. काय होतं तुमचं, काय म्हणणं काय. काही नाही म्हणलं, ते भानवले फोन लावला म्या. हो ते म्हणे तुम्ही येऊन राहिले म्हणे, ते आपले मिरच्याचे कट्टे होते 3 ते आणले का म्हणलं मग. हो ते आणले का गद्यावर मग. कुठं आणता हो, कुठं आणता राजा. इंका आता 4 गदे. हो सामान पायसान दुनिया भरायचं, भाजीपाला आणि हेन ते. कट्टेन ढमकन टमकन आता काय काय आणा म्या. ते काही बसले नाही सध्या, तिथं झाकून ठेवले म्या. हो आता तुम्ही काय करा, तुम्ही ना वावरातच ना शिवलाल गिवलाल. तेवढे कट्टे आणून आपल्या खोपडीत ठेवले तरी चालते, नाही तर मग मुंगशीराम भाऊच्या खोपडीत ठेवा. हो आता आमच्यात बसले नाही ते. अरे का असं असते रे. अरे का म्हणलं माय तिथंच ठेवून दिलं नाही, तिथं रोयानं खाल्ले म्हणजे काय रे का माणूस आहे तू. आता रोई मिरच्या खाते का काय रे. अरे का काय त्याला काय काय आपत आणता बावा उन्हाळ्याची. कोण नाही खात मिरच्या दिले, कोणी तोंड नाही लावत. हो तुम्ही जा आणि ते आणा बाबा ती. हो आमच्या जण झालं नाही. देत असले का असंच करते अडकून काही बी. आता किती रुपयाची मिरच्या आल्या का, 2,500-3,000च्या मिरच्या होत्या ती. बरं जातो बा आम्ही आता, आणला का. हो काय का फालतू ते नसते कामं करतो तू. आता आपणच नसते कामं लावले म्हणजे. अरे तुम्हीच लावले ना कामं, हे बाजार भरवा आणि हे करा आणि त्याला भेवाडून द्या. कामं तुम्ही लावसान आणि आम्हालाच बोलसान. हो ते तुम्ही आणा बा तुमचे, आम्ही आता कसे तक चाललो घराकडे. बरं जा बा जा, मग आता आणतो आम्ही, जातो आता मुंगशीरामला घेऊ. हो जाऊ दे ठीक आहे. आता बोलता बोलता जा लागल. हो फक्त एक काम करा गड्या. हो ते आपलं याला फोन केला का आपल्या ढोल ताशावाल्याले. ते मग गेले का नाही घरी, का इकडेच आहे जंगल आहे ना. त्याला फोन करून दे जा, नाही तर ते राहायची नीच असले का ते हनुमानाच्या मंदिरात बसले आहेत ना ते जंगलातल्या. ते काय आता गेले का नाही मला का माहित बा. ते आता भुसण्या गेला होता बा तिकडे ते. हो म्हणे मी बी जातो म्हणे तिकडे. काय माहित मग गेले का नाही तर. मग फोन लावा ना तुम्ही. आता आम्ही इकडे चाललो. आमच्या बॅटऱ्या नाही, चार्जिंग नाही राहून राहिला ना इथं. एक तर लाईन त्याच्या ह्याच्यात आहे, पण ते होल्डर नाही. पिन नाही ना, काही नाही का त्याच्या. तुम्ही असं करा, हो फोन लावा मला येते. झुंबर आहे का अजून, तो असं आहे का कोणी. नाही ना झुंबर राह. हो फोन लावून द्या म्हणलं लाईने पटलाले. हो या म्हणलं लवकर, झालं म्हणा निपट नापट झालं म्हणून सांगून द्या. बरोबर लावतो. हो का दिला म्हणजे काय नका करू. जा तुम्ही मिरच्या आणा पहिले. धन्य धन्य नाही का यायचे कारण म्हणा, हात जोडा. खरंच बा कमाला यायची नाही का, बड्डार बाजार भरवणं मला भेवाळणं काय भाषा काय. हद झाली बा हद झाली. हो पण कमाल आहे राजा. हो पण आलं लक्षात, बरं झालं गाडी पंक्चर झाली, नाही तर बा माणूस म्हणलं अब्दा करायला असता. सांगतो ना मी आता, या कंदिल्याले सगळा काराबीन हे कंदिल्या आणि ते आपला एक शिवला टोगोट्या आणि एक ते कोणता शांताराम घनगण्या. हो हे 3-4 जण आहे ना. हो हे बी ना हे गावाले बी. हो थांबा तुम्ही आता, देवमन कसा तुम्हाला तंग करते हे आता तुमच्या लक्षात येईनच. हो आता नाही जात मी आता. आता हे बा गाडी पंक्चर झाली माझी तकदीर. हो पाहू आता अजून पुढे पुढे काय होती. काय म्हणते आता देवीदा. सगळे जण भाऊ आपल पोटे आहेत. प्रत्येक जण आपापलं पाहिजे, फक्त बाकीच्याचं काही हो. माया तिकडे मिरच्या त्या रोयानं खावं का तिकडे ते चोरून नेऊ. म्हणजे त्याची नाही काळजी, झाकून ठेवल्या म्हणजे मी, आणि त्याचे माटे घेऊन चालला. असे लोक आहेत. आता का माया का स्वार्थ होता याच्यात नाही. सरे गावासाठी चाललं का नाही आपलं हे सर्व करणं. पण जाऊ दे आता, चालता का म्हणलं ते बड्डाहून आता तेवढे मिरच्याचे कट्टे घेऊन येऊ म्हणलं मग. आता इथं बसल्यापेक्षा आता चालता का रे शांताराम. शिवलाल ते काय मोठी गोष्ट आहे. आता येरी झोपही नेऊन राहिले आपल्याला. हो चला शांताराम भाऊ येऊ चक्कर मारून, जरा पाय मोकळे होते तर डबल इथंच येऊ आणि इथंच मिरच्या ठेवून सकाळी मग आपलं घेऊन जातात घराकडे नाही का. चला मग चला. चला मग चला चला.
रोग हरे सब पीरा रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा जपत निरंतर हनुमत वीरा हो तो रोग भगाने वाला है माँ अंजनी का लाला है वो तो रोग भगाने वाला है माँ अंजनी का लाला है. हा, बोल झुंबर बोल. हो काय म्हणते देवमनचं हालचाल गेला काय हाय अजून बाबा काय म्हणते ते? अरे काय झालं काय त्यानं बाजारात एक सामान तर नाही घेतलं नाही. हा त्यानं ते कटिंगचं दुकान ते 2-3 दुकान पाहिले त्यानं थैली तिथंच ठेवली तिथून रवाना झाला म्हणते ते. नंतर कधी लावायचा फोन आला म्हणे वा असंच आहे म्हणे लवकरात लवकर तुम्ही ते ढोलताशावाल्याला फोन करा आणि घराकडे चालले जा म्हणे. मी आलं बरं म्हणलं लावतो म्हणलं फोन. आता आम्ही कसं ते बाजारातलं सामान सुमार बांधलं गद्यावर निघालो असं आहे ते. तर म्हणलं आता तुम्ही काही जास्त थांबू नका आपले ढोलताशे घ्या आणि सटकन निघा. नाही हो बरं झालं बा पिढा गेली एक गावाची. हो ना टेन्शन झालं ना. एक तर रस्ता अडवला होता बा त्यानं माया भीती कळला. जाऊ दे बरं गेलं ते आता. हो टेन्शनचं काम नाही राहिलं. हो तर आता आम्ही निघतो. काय ते भुसण्यान ते पोट काय करू राहिले तिकडे आलो भाऊ. हो आलो बस देतो यायला आवाज देतो. बस ढोलं घेतले की निघाल्या. हो तुम्ही जा येतो आम्ही. सध्या काय करून राहिले म्हणलं तिथं तिथं. हा हो ते भुसण्यान ते काय तेच चालू. चल बरं तिथं पाहून आवाज देऊ द्यायला चल. नाही ना आलो भाऊ. आम्ही एवढं सांगतो ना त्या दिवशी हनुमान जयंती दिवशी आलतो. हो जगने आम्ही संख्या आम्ही इथं साफसफाई करून राहिलो तेव्हा हे आम्हाला असं वरे दिसलं ना. हा हे गोटा असं म्हणजे हे आहे ना गोलवट आहे ना. पान तुम्ही जरासं काढू तर लागायचो जराशी माती काढून पाहू ना आपण काय तर. हा काहीतरी हे बा असं मला पिंडीसारखं वाटून राहिलं बाई. हा तुम्हाला काय वाटते? हो पण ते एखादी फाडी गिडी असर आता ते गोटा एखादा फसलेला मोठा गोटा असर म्हणून निघत नाही. हा आता माती काढायला आपला टिका आहे का पावडा आहे. हा राहू दे ते हा फालतू आहे, रस्ते कामा नको करू. वा काहीच टाइम नाही लागत ना. आपण तिघं जर भेटलो ना जरा माती काढून पाहू तर खरी. हा काय आहे काय वा हे म्हणजे असं म्हणजे पान तुम्ही जर अलगच गोटा वाटून राहिला नाही बाकी गोट्यासारखा नाही. चला ना रे चला ना काय करू राहिले बे. हे लाईने म्हणे हे काय आहे पावर हे हुष्ट्यामध्ये शिवलिंग आहे म्हणते. हो पावर तुम्हाला काय वाटते तर मी आता म्हणलं फाडी गिडी असर बा म्हणलं. नाही म्हणते शिवलिंगच आहे म्हणते पावर आहे. हो का हे शिवलिंग सारखंच दिसून राहिलं वरचा आकार हे. हो बहुतेक दबलंय मातीनं. हो इकडे काय कोणी येणं जाणं नाही. हो ते कसं जमिनीची धूप होते म्हणते ना. हो मग त्याच्यावर ते माती चढत गेली आणि ते दबत गेलं. हो आता हे तुला दिसलं म्हणतं काही दिसलं तुले. आपलं हनुमान जयंती दिवशी गोष्ट आम्ही आता जगज्ञान संख्या आम्ही साफसफाई करून राहिलो होतो. ठिकास पावडे होते बरं आमच्यापाशी आम्ही खोदून नाही राहिलो. ते वरचं आम्ही काढलं त्या दिवशी. आता डॅनी आबाजीने म्हणलं चला आपण काढू बा. नाही म्हणे हा म्हणे हात नवला म्हणे काय इथं आई चुकाडे कामं करू नको म्हणे तू. मग ते राहिलं तर राहूनच गेलं. आता आज योगा इकडे आलतो आपण आपण इथं बसलो करत मग. आता इथपर्यंत पाहिलं तर आता हे गोलवट वरचा भाग दिसून राहिला. मला वाटतं हे पिंडच असू शकते. हाय बरोबर आहे तुझं. ती कसं आहे डॅनी आपल्याला वाटलं बा कुठं बसतं आता कार्यक्रम कोणता हे बसले काही कर. हा पण आता अंदाज तर मला वाटते हे शिवलिंगच आहे. हो पण आता आपल्याला काढणं बरोबर नाही. काय फालतूला चढ लागन आपल्या मागं तर बसा लागं. याच्या खाली काय आहे आणि काय नाही नेमकं. हो तर मी बाबाला विचारतो. बाबाला जरासं कसं माहिती आहे. हो कशी जुनी माणसं आहेत त्याच्याकडून जराशी वार्तालाप करून माहिती काढतो की बा इथं कोणतं गाव होतं कसं होतं कोण राज्य आहे. हा इथं बा पिंड दिसली बा आम्हाला. हा हो तर त्यानं काय सांगते त्याच्यावर मी विचार घेतोच मग. हा हो तसं कंदील बुडा हे ते जुने लोक जे आहे याच्या कानावर टाकायला लावते यायले. नाही ना तुम्ही बा कोणाला सांगू नका. आपणच येऊ उद्या आणि बरोबर आपण काढू. हा पाहू काय आहे तर. नाही बा तुला वाटते तेवढं सोपं नसते बरे. हो माझ्या बाबाला विचारतो मी त्याच्यानंतर आपण काय करायचा निर्णय घेऊ. हा हो पण 100% याच्या खाली काहीतरी आहे. हो असा माझा अंदाज आहे. काय म्हणजे घबाल आहे का नाही घबाल आहे का म्हणा का सोनं गेलं असं काय एखादं भरणं गेलं. हा का पाटील हा तुम्हाला काय वाटते? काय ते तर काय आपण नाही सांगू शकत. हा हो पण शिवलिंग जरी असलं हो तर आपल्याला कसं पूजापाती करायला मग कसं मोकळं करता येते. मंदिर बांधूले का जरा खर्च करू गावाला पण काय आहे नेमकं ते तर पाहा लागेल का नाही. हा हो घबाडाचं काय करावं लागते आपल्याला. काही लोक सांगते ना पिंडी खाली सापडलं होतं म्हणते वा हो एक राधानं सापडला होता म्हणजे असं सांगे बा आम्ही गोष्टी ऐकल्या तशा. आता ते काय आहे आणि काय नाही आता ते पुढचं पुढे आपल्याला काय करावं लागते. आपण फक्त आता एक काम करू बाबाला विचारीन मी त्याच्यानंतर उद्या आपण हो काय म्हणते ते त्याच्यानंतर निर्णय घेऊ. हा चला आता हे झाकून ठेवा माती किती अजून कोणी याचं लेखाचं उकरत बसायचा. एक तर तुम्ही थोडंसं मोकळं केलं द्या. घ्या माती किती घ्या लोटून द्या चला. हेच राहिले होते आता बँडवाले नाही हो ती आले वाटते आता. हो पाहा आता घ्यायची पाहा आता काय नाट काय ते. अरे थांबा रे थांबा जराशे. हा दम खा जरा ठेवा इथं ठेवा ढोलं गेलं बंद कर रे संध्या बंद कर पुंगी. आता जरा दम खा लागते मग काय तर वाजवत चाललो ना आपण नाही का.
बरं झालं देव म्हणे निघून गेला, नाही तर त्याला जर दिसलो असतो आपण हे ढोलताशी घेऊ तर ते म्हणत पाहिलं का किती रामपूरला नाला काय मस्त भूताचा बहाणा करू स्वतः ढोल वाजू राहिले. आता घराला समजायचं झालं बिंग फुटलं तुमचं, आता पडलं पितं उघडं. थांबा आता तुम्ही आता फक्त तुम्ही गेला की पाहतो त्या कंदिल्यातून त्याचा सांगतो त्याला आता काय तर जाऊ द्या तिकडे. ते देव म्हणतात आता विषय नका घालू, मरू द्या तिकडे. आपल्या काय लागते तर पण आपण आपल्याला ते पाहा लागते ना पहिले, त्या याच्या खाली त्या पिंडी खाली काय असेल का तो हो त्या हनुमानाच्या मंदिराला जंगलातल्या कसं काय म्हणजे काही असं करायला नाही. लाईनीपाटी तुम्हाला काय वाटते खाली आलो भाऊ? तू कणी धाव तेच विषय काढतो. अरे आपल्याला त्यातलं काहीच समजत नाही ना. मग त्याच्या खाली आता शिवलिंग आहे का काय नंदी आहे आणि त्याच्या अंदर काय राजन आहे सोन्याचा का कायचा घबाळाचा, आपल्याला काय माहिती आता आपण कसं मी तुम्हाला सांगितलं ना, बाबाला विचारल्याशिवाय आपल्याला निर्णय घ्यायचा नाही. नंतर आपण काय करू, माझ्या बाबांनी जर म्हटलं की चला गड्या सगळे गावाले आपण त्या मंदिरापचं आपण खोदकाम करू, जर मग काय सापडलं ते आपलं गावालाच तकदीर. पण काही म्हणा राजा, हो लाईन पाटील मी सांगतो ना, काही ना काहीतरी त्याच्या खाली सापडते आपल्याला. हो आपल्या गावाला फायदा होते त्याच्यात काऊन की 100% हो काही ना काहीतरी एखादं समजा माठभर सोनं तरी सापडतेच त्याच्या खाली. त्याचं काही नसते सांगता येत रे. कोळशी असते भाऊ, कोळशी असते. मग काय तर म्या भूतवाडींनी मला असंच सापडलं होतं. तर त्याच्यानी काय होतं, कोळशी होती निरा कोळशी. मग काय तर कोळशी झाली ते सोने असते. ते भूतवाडीचं झालं, पण हे आता इथे गाव होतं म्हणजे लाईन गाव होतं म्हणजे सदन गाव होतं. कदाचित त्या गावातल्या एखाद्या मोठ्या लोकांना म्हणा त्या पिंडी खाली ठेवलं असं ते भुलला असन ते मेला असन त्याच्या पिढीला काही माहिती नसं, असं असू शकते ना, नाही का पाटील? नसते ना काही गुप्तधन म्हणजे काही एवढं सोपं नसते. त्याच्या खाली तुम्हाला वाटत असेल गुप्तधन आहे, पण त्याच्यावर मोठा कोबरा असते कणकीचा केलेला, मग त्याला जीव आलेला असते म्हणते, आणि ते कोणाला हात बी नाही लावू देत म्हणते त्याला. मग इतकं सोपं नसते ते. मग तेच म्हणलं ना, मग त्याची शांतता दाखलता येते ना, मग त्याला शांतता करून तिथून हकालून द्यावं लागते त्या सरपाले. मग काय तेवढं जमते ना कंदील पूजाले म्हणा किंवा कोणाला कोणाला माहित समजते ना ते. पायालो आहे ना कंदील पूजा पायालो आहे. अरे पण मी काय म्हणतो, या घबाडानं कोणाचं भलं झालं बे. आता कधील मोठ्याचा पायाळू आहे म्हणतं. पण काही सारखं झालं. हे बा सांगतो ना, हे घबाडातला माल पुरत नसते. मग जीव घेते म्हणते एखादी असते. मग तुम्हाला काय माहिती आहे, एक तर आता सांगतो ना ते मामा नाही का, मामा लोटी रे, ते पायाळू आहे. त्यालाही दिसते बरं, हो त्यालाही दिसते. पण आता ते आपल्याला कुठं बसता बा, त्याला बोलावं नाही का? नाही नाही नाही, ते बाकी कोणाला सांगू नका. सध्या आपल्या 5 जणांतच राहू द्या गोष्ट. एका ते 6व्या माणसाला माहित नाही झालं पाहिजे. जोपर्यंत बाबाचं काय मला निर्णय येत नाही, डिसिजन येत नाही, तोपर्यंत तुम्ही याच्यावर कोणताच आता कोणालाच हे वार्ता सांगू नका. सांगू राहिले तुम्हाला. नाही नाही, आपण काय सांगतो, तुम्हीच पाहिजा बा. सध्या पाहिजे रे भुसण्या चेत्या भाऊ, अजिबात सांगायचं नाही म्हणलं कोणाला. 5 जणांची गोष्ट आहे. याच्या बाबाला काय निर्णय देईल त्यानंतर आपण करू काय करायचं. हो ना, आम्ही काय सांगतो कोणाले, आम्ही नाही सांगा. चला आता झाला दम खाणं झालं ना, चला आता. बरं चला मग आता, चला. अरे बापले काय, हे तर लय मोठी खबर भेटली मला. झालं मला स्वतः वाटते मी इथे येऊन नाही हो ना, योगच सुदे मायला काजे. बाबर आता इथं मी थांबाशी नाही ना. आता हे काय आहे उकिरण काय नाही. इकडे आता हनुमानाच्या मंदिरापाशी कोणती पिंड आहे म्हणते, त्याच्या खाली माल आहे म्हणते. बरं 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 बरं, यायला दिसली वाटते काजे नाही का, तिथं गेलते हे तर. बरं पाहायला लागल मला, याच्यावर ध्यान ठेवावं लागल. काढलं की डायरेक्ट हजर व्हावं लागल. जमते वाटते कार्यक्रम आपला. चला आता हे तर चालले तर नाही का, आता जातो कंदिल्याजवळ पंक्चर गाडी घेऊन, आणि मग सांगतो त्याला आता काय तुमच्या नाटक आणि काय तुम्ही केलं. त्याला यायला जाऊ द्या, आता वाट पाहू जरा. गेलेच कुठं असं आता समजायला मार्ग नाही का. होणार का इथंच झोपतो म्हणे, इथंच आराम करतो. पावर दिलं तर बेवार सोडून हो ना. नाही पण सकाळी घरी जाऊन का होईना हो यायची काढतोच मी आता. अरे कोण होय म्हणाले का, ते तर दिसून राहिलं कोणतरी पांढरं पांढरं. कोण उराली इकडलं का, काय सांगा तुम्हाला. कंदिलाबाजी मोबाईल पडला माझ्या इरीत नाही धामधुमीत. मग काय तर त्याला ते चकवा दाखवलं नाही का म्या, मीच पळत जात जाऊन पुढे जाऊन बसत जाव, आणि ते त्या भानगडीत ते पाणी आणायला गेलो आणि पडला मोबाईल माया. तर हे व्हायच्या चकवा नाही म्हणजे इकडून हे पळत जात जाय मा आधी तिथं जाऊन बसत जाय. असं इकडे येऊ राहिले वाटते. काय होतं काय कट्टे आणले, मिरच्या होय वाटते रे. हो मिरच्या आणायला जातो म्हणजे बड्डा. फोनवर गोष्टी ऐकल्या म्या. येऊ द्या आता, आले आता सपाट्यात माझ्या. शांताना कोण होईल बा, असली देव म्हणे का काय भूत होईल का त्याचा. देव म्हणे तर गेला होता रे. तेच तर आहे ना, ते कसं येऊन बसला का. कोण होय म्हणलं, काय आहे कोण होय. तो म्हणलं देव म्हणता होतो. हो काय आणल्या का मिरच्या बाजारातल्या, आमच्या बाजारातल्या मिरच्या खायला आणल्या म्हणलं तुम्ही. काय घोयसा लागते का आता. काय रे देव म्हण का रे, काय देव म्हण वापस कोण आला रे. काय झालं तर कुठ्या वाहनाचे हसून राहिले. काय घनगणे भाऊ, चकवा राजा पयत जाऊन महापुढे बसत जा, मला भेवाडून देत जा. आणि कधी राबाय तुम्ही नाही नाही म्हणता राजा, वयाच्या मनाला लय चलाक दिसून राहिले तुम्ही मला. काय आहे म्हणलं तुमच्या कारणामे, बाजार बसवला राजा बाजार. सगळं ऐकलं ना भाऊ तुमचं, सगळं ऐकलं म्हणलं. आणि अजून म्हणता काय झालं. ते बाबा यार बाजार दिसला वाटते रे, घरी जाताना नेतानी हो गदी गिदी दिसली वाटते रस्त्यानं बहुतेक. ढोलताशी बोलताशी आले म्हणूनच याले डाऊट आला राजा, थांबला होता वाटते पुढे.
अरे काय का देऊ मन, अरे म्हणलं सगळ्या गमत आहेत नाही. अरे तुम्ही मजाक केली आम्ही. असं वाटलं बा खरंच माणूस किती पक्का आहे बा. हो आमची शर्यत लागली होती शांतारामची आमची. हो भूताले म्हणलं भीत नाही म्हणलं बा. हो तर शांताराम म्हणे भीती म्हणे. म्या म्हणलं भीत नाही. हो तर म्हणलं पाहूच आता काय होते तर. हो त्याला जे आम्ही ते बाजाराचं नाटक हे ते केलं पण खरंच नाही का मानलं पण तुले. हो ना जिंकला तू खरंच खर आम्हाला बा वाटे तू पैसीन पण तू पयाला नाही. हो तरी पयाला असताना तरी तुला फोन करून आम्ही बोलावतच होतो. हो, कारण की आमचं फक्त शर्यत होती गंमत केली ती. आता गंमत म्हणते नाही. हो बरं 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 गंमत तर गंमत बा पण म्हणलं अशा गमता करत नका जाऊ अपदाकी पडते माणूस. तर आता तुम्ही आता रातभर इथं राहता का मग राह म्हणला. आणि आता डबल हो मला भेवाडून द्यायचा प्रयत्न करायचा नाही. इथून खुसकून लावायचं काम नाही म्हणलं काय. वावर गेलाय म्हणलं मी जाणार नाही आता. तेच म्हणलं माय नांदी येऊ नका डबल आता काय एक खेप झालं झालं. चला आता आजचा विषय क्लिअर झाला. एपिसोड कम्प्लीट सिरीज कम्प्लीट. उद्या नवीन विषयासह 5 वाजता भेटू. चला धन्यवाद.